आज सकाळी आहे ना सूर्यप्रकाश रिफ्लेक्ट होऊन काचावरनं पूर्ण माझ्या बेडवरती आलता. तर म्हटलं दाखवावं किती छान मॉर्निंग झालेली माझी ते. नंतर मी यांचा एकादशी म्हणून मी हे तळायला घेतलं तर माझा झाराच तुटला होता. मी काहीतरी काम करायला घेते आणि ते काहीतरी प्रॉब्लेम होणार नाही असं होतच नाही. तर शाबूसुद्धा मी करायला घेतला तर मी शाबू चाळणीमधनं चाळून घेते, कारण ते वाईट जे छोटे छोटे राहतात कण ते जर राहिले तर चिकट होतो शाबू आणि ते जर निघले तर मोकळा होतो. माझं तरी तसं होतं, त्यामुळे मी तसंच करते. आता हा झाऱ्या होता जो मी रोज वापरते स्वयंपाक भाजी ते करताना, पण तळायला कधी वापरला नाही आणि आता मी इथून पुढे तळणार पण नाही आहे त्याने, कारण काढताना जेवढं हातावरती तेल उडत होतं तेवढं मला कधीच आत्तापर्यंत उडलेलं नाही आहे. त्यामुळे मी लवकरच झाऱ्या घेईलच. नंतर ह्यांना पण फराळ ते दिली सकाळ म्हटलं कलिंगड पण खाऊन घ्या, खूप ऊन आहे म्हणून. तर त्यांनी ते सगळं आमचं झालं की मी वरती गेले, कारण आता म्हटलं हे वाळवून ठेवलं पाहिजे, कारण नंतर आता मी जाईपर्यंत तर उपवास येणारही नाही आणि आला तर बघू कधीतरी. आणि एकदा मी तिकडे गेले की हे वाळवायचं ते कोणी करणार नाही आहेत, हे हातही लावणार नाही आहेत. मग खराब होण्यापेक्षा म्हटलं ऊन देऊन घेऊया. नंतर मी पाणी ते काढून घेतलं, थोडंसं पाणी इकडे तिकडे मारलं पण सुकून पण गेलं लगेच. एवढं कडक ऊन होतं आणि मी सावलीमध्ये बसूनसुद्धा तेवढंच मला ऊन पण लागत होतं. पण आता करणं तर भाग होतं, कारण हे धुवून ठेवलं तरच चांगलं राहील आतलंसुद्धा, म्हणून ते धुवून वाळवून चांगलं वरतीच ठेवलं. पाणी ते मग येता झाडांनाही पाणी दिलं आणि असं सगळं मी वर सावरून निवांत खाली येऊन बसली.